सर मी त्याला झापड मारलेली नाही. त्यांनी विनाकारण माझ्यावर चुकीचा आरोप केलाय. मी त्याला झापड मारलेलीच नाही आणि त्याचा माझं असं वैयक्तिक कुठलंच भांडण नाही किंवा मी त्याला झापड मारणार त्याने असं काय करावं असं मी कधीच कुठलंच राग नाही. आमचं त्याचा राग नाही. एकदम चांगले संबंध होते आमचे. काय झालं नेमकं बरं? मी बाथरूमला गेलेली होती. माझा मुलगा ते आधी गेलेला होता का काय मला नाही तेवढं. ते बाथरूमला होता. मी बाथरूमला गेले. माझा मुलगा माझ्या पाठीशी आला. मी त्याला म्हणलं, ते रडत होता. मी म्हणलं बाळा तू घरी जा. त्याच्यानंतर मग चुलती आली. मी त्याला म्हणलं बाळा तू घरी जा. मग ते घरी जाईना रडायला म्हणून मी त्याला एक दगड मारला. तितक्यात ते आला. मग त्याने असा आरोप केला की त्यांनी मला दगड मारलाय. आधी म्हणला दगड मारलाय, नंतर म्हणला मला पोरं लावून मारलंय. असं त्यांनी माझ्यावर चुकीचे आरोप केले. तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे? माझ्यावर गुन्हा दाखल केला कारण त्यांना माझ्यावर संशय आहे ना. पण मी त्याच्यात काहीच माझा दोष नाही. माझं एवढंच सांगणं आहे की मला कुठल्याच पद्धतीचा हे होऊ नये. मला खरंच जे सत्य आहे ते न्याय भेटावा. मला 3 मुलं आहेत, नवरा आहे, मला माझी पुरी फॅमिली आहे. मी ह्या फॅमिलीत हे केलं नाही. माझा त्याच्यात काहीच दोष नाही. जे आहे ते मी सत्य सांगते. माझा ह्याच्यात काहीच दोष नाही. काय मागणी आहे तुमच्याकडे? मला फक्त न्याय पाहिजे की माझ्यावर ह्यांना विनाकारण जे आरोप केलेत ते त्यानं चुकीचे आहेत. ते त्यानं माघारी घ्यावं. माझ्यावर आरोप करू नये त्यांनी असे. माझा एवढाच आहे मागणं. परळी तालुक्यातील मोहा येथील पाहिले तर एका युवकाने आपल्या वडिलांपाशी मिळून आत्महत्या केली होती. चंद्रहार त्याचं नाव असं होतं आणि त्यांनी एक आत्महत्या केली होती. त्याने तेव्हा ते परळी तालुक्यात अत्यंत लहान दिलेलं आहे. नेमकं कशामुळे त्यानं आत्महत्या केली, काय झालं माझ्यासोबत त्यांचे वडील येतं, आपण त्यांच्याशी बोलले होतं. तर काय सांगाल कशामुळे त्यानं आत्महत्या केली? त्याची आत्महत्या आम्हाला कळलं नाही. त्याला मारहाण झालेली होती बुधवारी मारहाण झाल्यामुळं त्याला सहन न झाल्यामुळे त्यानं गुरुवारी आत्महत्या केली. पुन्हा कुठल्या मारहाण केली मग त्याला? कुठल्या मारहाण इथली एक लेडीज दीपाली बबन पोटभरे, इतर 2 जण आहेत. कशामुळे मारहाण केली? ते मारहाण कशामुळे गेली त्यांना आम्हाला सांगितलं नाही. त्याला मारहाण केल्यामुळे आमचा अमोल घागरमाळे त्याने घरी आम्हाला सांगितले की बबनला मारले 3 जणांना. तुम्ही FIR नमूद केलं किंवा त्याचा अपमान न सहन केल्यानंतर आत्महत्या केली त्यानं? होय. तुमची त्यांची काही दुश्मनी आहे काय? दुश्मनी काहीच नाही. दुश्मनी ना अशी कधीच दुश्मनी नाही. आमची कोणासोबतच दुश्मनी नाही. काय करायचं तुमचा मुलगा? किती शिकलेला होता? काय करायचं दुकानामध्ये? डिझेल मेकॅनिक त्याचा डिप्लोमा झाला होता त्या साताऱ्याला. तो फार हुशार होता. त्याला हे अपमान सहन न झाल्यामुळे त्यानं हे पुढचं पाऊल घेतलंय. आमची एवढी मागणी आहे की त्याला कठोर कारवाई, आरोपीला कठोर कारवाई होय त्याची किंवा अटक करावी. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे पण अजून आरोपी ताब्यात घेतले नाहीत. अजून बी आरोपी ताब्यात नाही. शुक्रवारी गुन्हा दाखल झाला त्याच्यावर. FIR आमच्याकडे कॉपी दिलेली आहे तरी त्याच्यावर अजून गुन्हा दाखल नाही, काही नाही किंवा आरोपीला अटक केलेलं नाही. आपण पाहू शकतो त्याची आईसोबत माझ्यासोबत आहे. ते काय सांगाल, काय तुमची मागणी आहे? काय त्यांना सजाच व्हायला पाहिजे. काय मला काय तेवढं बोला येत नाही, काय नाही. कशामुळे मारहाण केली तुमच्या मुलाला? बरं काय सांगितलंच नाही, काय माहितीच नाही. त्याचं कधी बोलणं झालं होतं तुमचं? त्याचं कधी बोलणं झालं होतं? काय नाही, असाच यायचा, बसायचा, बोलायचा, हसायचा. मग त्यानं काही सांगितलंच नाही. सांगितलं असतं तर काहीतरी कळालं असतं ना. काहीतरी त्याच्याच पोटामध्ये त्यांना सांगूनच दाखवलं नाही. त्याचं दुःख त्याच्याच पोटात राहिलं. त्यानं आम्हाला सांगितलं नाही, काय नाही. आता काय तुमची सरकारला काय मागणी असतात? काय मागणी? त्यांना सजाच व्हायला पाहिजे. शिक्षा कोणची तरी जन्मठेप तरी नसतं. हां, जे आरोपी आहे ते शिक्षाच झाली पाहिजे. ते आमच्या समोर हिंडत येते, आम्हाला कसं वाटत असेल? आमच्या समोर हटकून मिरवत येत, हे होते, आम्हाला बघत येत, आम्हाला कसं वाटत असेल? त्यांना शिक्षा झाली तर आम्हाला बरं वाटेल ना. एक तर आमचं लेकरू गेलं. ते आरोपी इथं दिसू नाहीत आमच्या समोर. काय सांगाल? काही नाही, आमचा मुलगा गेलेला आहे. ते आरोप्याला सजा झालीच पाहिजे. का झाली नाही पाहिजे म्हणजे आमचं नवतरण मुलगा गेलाय ना. मग का आमच्या समोर, आमच्या घराच्या समोर फिरणं हे जमतंय का आमच्या देखत? हां, अजाबात आमच्या देखत आमच्या समोर घराच्या गेले नाहीत पाहिजे. तर आमचं लेकरू गेलंय ना, जसं त्यांचं आमचं गेलंय तसं त्यांचं बी आम्ही मारणार आहे. तर हे होते शिंदे कुटुंब. त्याचं म्हणणं आहे की आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. तात्काळ पोलिसांनी अशा ताब्यात घेण्यात यावं अशी मागणी की कुटुंबाने करण्यात आलेली आहे. कॅमेरापर्सन विकास वाघमारे, मी संभाजी म्हणजे TVNI मोहा, बीड.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.